तर तुम्हाला मृत्यूचे भय आहे. ओलाव्याला आधार पाणी, तसे जीवाला आधार शिव. शिव म्हणजे कोणालाही आपण असलेल्या जाणीवेचा स्पर्श. तुमची जाणीव अपभ्रंशाने स्वतःला देह समजते आहे, म्हणून तुमचा शेवट मृत्यू या शब्दाने होतो. आम्ही कानाला सांगत नाही आणि देहालाही सांगत नाही, तर कानाने ऐकणाऱ्या ज्ञानाला सांगतो. देहाच्या नामरूपाने वागणारे ज्ञान मुमुक्ष आहे. अंतर्याम्यातून देह वर्ज्य करून ते भक्ती करते, तेव्हा त्याला साधक म्हणतात. जगातील जवळजवळ सर्वच भक्त मुमुक्ष आहेत, पण ते पंडितही असतील, ते साधक नाहीत. स्वरूपाचा निश्चय झाला की तो सिद्ध झाला. साधक स्त्री वा पुरुष नाही, मुमुक्षू स्त्री वा पुरुष, कारण तो स्वतःला देह समजत असतो. ऐकणारे विधेयी आहे, वागणारे देही आहे, पण विधेयी शक्ती नसेल तर आकाराला काय किंमत आहे. ऐकणारे ज्ञान ईश्वर तुल्य आहे, हे ठसवून घेतले पाहिजे. तुम्ही आपली योग्यता जाणली नाही तर तुम्हाला मृत्यूचे भय आहे. जो मुक्त मोकळा आहे त्याला तुम्ही सक्त मजुरी, जन्म ठेपेची शिक्षा दिली आहे. आत्मस्वरूप म्हणजे ज्ञानाचे ज्ञानरूप, माणसाचे नव्हे. माणूस ही आकाराची जात आहे. जीव भिन्नत्व मानतो म्हणून, नाहीतर तो अभिन्नच आहे. साहित्याशिवाय केवळ कल्पनेने दृश्ये तयार होतात, त्याला ब्रह्मदेव म्हणतात. आकार असो वा नसो, ज्ञानशक्ती अनंत अपार आहे. ती व्यक्त नि अव्यक्त दोन्ही आहे. अर्थज्ञान देण्याकरता शब्द ज्ञानाने असे म्हटले आहे. अकल्पणे तुम्ही आहात असा जो बोध निर्माण झाला तो आकाररहित आहे. मनाने आकार दिल्यानेच वस्तू दिसतात. ऐकणारा तू नि सांगणारा मी हे अभेद आहे, त्याच्यात वेगळेपण नाही. कोणालाही त्याच्या शरीराची, आकाराची योग्यता जी काय कळत असेल त्या योगानेच मन वाहील. तसलेच मनात विचार येतील. जो स्वतःला निराकार मानील त्याच्यातून तसे मन वाहील. मनात कसलेच विचार येणार नाहीत. व्यवहार करणे हा रजोगुण आणि त्याची जमा करणे, बरे वाईट केले म्हणणे हा तमोगुण. आत्मज्ञान स्वतःच्या गुणावर लुब्ध आहे. सर्व प्रमाणे व्यक्तत्वात निर्माण होतात, पण ती सर्व अटिकाऊ असतात. अव्यक्तात प्रमाण नाही. मूळ गुणवृत्त प्राणस्पंदनाच्या योगाने व्यापक झाले आहे. ते स्थायिक नाही, म्हणून त्याला माईक म्हटले आहे. निवृत्त झाला की पुन्हा तो अव्यक्त झाला. देह असतानाच मग मरण कुठे. अग्नी जसा व्यक्त अव्यक्त असतो, तसा गरम पाणी थंड होताना आतील अग्नी जसा गुप्त होतो, तसा ज्ञानी अंतःकाळी अव्यक्त होतो. प्राण गेला तरी त्याच्याबरोबर अग्नीही गेला, मावळला. ज्ञानाला जाणे येणे नाही. ज्ञानी तर जातीने अव्यक्तच होता. जसे संसारिकांच्या मनात न आणताही संसाराचे विचार वाहत असतात, तसे आत्मज्ञानाचे लाघव साधकातून वाहत असते. आत्मज्ञानाशी ईश्वरतुल्य योग्यतेने स्नेह करा, मैत्री करा, त्याची भक्ती करा. त्याच्याने तुम्ही सुखी व्हाल.